आजचा माझा हा लेख त्या आई वडिलांसाठी आहे ज्यांना मुली आहेत. कुणाला एकुलती एक असेल, कुणाला 2 असतील, कुणाला 3 असतील, तर कुणाला 4ही असतील किंवा कुणाला 5ही मुली असतील. मग मुली किती आहेत आपल्याला यावरून त्यांचं तुम्ही लग्नाचं वय ठरवू नका हो. उदाहरणार्थ, बाई मला 3 मुली आहेत, मोठीचं लग्न लवकर करते म्हणजे आमची थोडी परिस्थिती सावरली की दुसरीचं लग्न करू, मग तिसरीचं करू. पण थांबा, इथे घाई करू नका हो. कधी कधी आई वडील सर्वस्व पणाला लावून आपल्या मुलीसाठी मुलगा शोधण्याचा प्रयत्न करतात, लग्नासाठी मुलगा शोधण्याचा प्रयत्न करतात. आई वडिलांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, कसं त्या मुलाचं घरदार असलं पाहिजे. कधी कधी आई वडिलांचं बोलणं वेगळं असतं, मनात विचार त्यांच्या अनेक येतात आणि प्रत्यक्षात जे त्यांच्या पदरात पडतं ना, मग त्यांना ते झेपत सुद्धा नाही आणि नंतर लगेच आपण त्यावर नशिबाची मोहर लावून देतो. कधी कधी मुलीसाठी जो संबंध आपले नातेवाईक आणतात ना, त्यांना देखील तुम्ही जबाबदारीने आणि जवळून बघायला पाहिजे. आता आपलेच नातेवाईक आपल्या मुलीसाठी संबंध आणतात, एखाद्या मुलाला दाखवतात, तो अगदी विश्वासात, आणि आपलेच नातेवाईक अगदी विश्वासात घेऊन आपल्याला सांगतात की मुलगा कसा आहे. तर त्याचं वर्णन, कौतुक असं करतात की जसं काही त्या मुलाला त्यांनी जवळून बघितलेलं असते, की मुलगा मस्त आहे, सुपारीच्या खांडाचीही चव नाही त्याच्या जिभेला, व्यसन तर त्या पोराला कोणतंच नाही, देवधर्मी घर आहे हो त्यांचं, चिमूटभर पोट. आता बघा, व्यसन नाही म्हणतात, पण तुम्ही जर बघितलं असेल तर चिमूटभर किंवा एक छोटंसं एवढंसं मुलगा घ्या, तुम्ही पोट्ट घ्या, त्याला मिशी सुद्धा फुटलेली नसते, त्याला सुद्धा सगळं दारूचे ब्रँड माहीत असतात, बरोबर ना. मग आपलेच नातेवाईक एखाद्या मुलाबद्दल कशी काय ग्वाही देऊ शकतात की त्याला कसलंच व्यसन नाही आहे. कसं आहे, आपल्याला पण हे सत्य मानायलाच पाहिजे आणि आपण तडजोड करून प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजे. मुलीच्या आई वडिलांना पाहिजेच काय असते हो, फक्त लग्न झाल्यावर त्या मुलीचं सुख, दुसरं काही नाही. काही नातेवाईक आपल्याला असंही सांगतात त्या मुलाबद्दल की तो मुलगा बरा नाही आहे, त्याला वाईट संगती आहे, पण कधी कधी या गोष्टींना आपण विचारही करत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा आपल्या मुलीसाठी संबंध बघता तेव्हा दोन्ही बाजूचा विचार करा, मुलाची संपूर्ण चौकशी करा आणि त्याच्यानंतरच तुमच्या मुलीला त्या घरात पाठवा. कधी कधी तुम्ही असंही बघितलेलं असेल, एक कटू सत्य देखील आहे, साक्षगंध सोहळा पार पडतो, मग काही जरी मुलाकडलं आपल्याला अपेक्षित नसलेलं जेव्हा आपल्याला समजतं ना, अनपेक्षित असं घडतं आणि अपेक्षित नसलेलं जेव्हा आपल्याला त्या मुलाकडलं समजतं, तेव्हा सत्य ते पचवायला एवढं जड असतं की मुलीच्या घरातलं लग्नाच्या अगोदरच वातावरण अशांत होऊन जातं. पण तरी आई वडील साक्षगंध झाला म्हणून काय झालं, आम्ही हे लग्न मोडून टाकू असा विचार सुद्धा करत नाहीत. त्यांचं आपलं तेच लोक काय म्हणतील. पण मी मान्य करते, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं, त्या लोकांचं आपल्याला काहीतरी देणं लागतं. याच समाजाच्या अनुभवातून आपण घडलेलो असतो, याच समाजाचं आपल्यावर ऋण असतं. पण हे ऋण फेडण्याची पद्धत आहे का जिथे आपण चुकीचा निर्णय असेलही तरी समाज काय म्हणेल म्हणून गप्प बसतो. इथे प्रश्न उभा असतो आपल्या मुलीच्या आयुष्याचा. म्हणून आज मी एक कथा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आजची ही तुम्हाला अशीच कथा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला विश्वास आहे की त्यातून तुम्ही नक्कीच काहीतरी बोध घ्याल. या कथेतल्या सर्वच गोष्टी तुमच्याही अवतीभोवती घडलेल्याच असतील. आपल्या मनाला भावनेचा एवढा जंग चढलेला असतो ना की आपल्या सोबत असं होणारच नाही असा आपल्याला भास होतो. तेव्हा सावधान. मुलीचा संबंध करायचा असेल तर 4 डोळे नक्कीच उघडे ठेवा. ते 4 डोळे आई आणि वडिलांचे. 4 डोळ्यांनी तुम्ही परिस्थिती बघून निर्णय घेऊ शकले पाहिजे आणि वाटलं तेव्हा त्याच निर्णयात तुम्ही बदल सुद्धा करू शकले पाहिजे. आजची ही माझी कथा आहे घटस्फोटावर आधारित. तर कथेला सुरुवात करूया. त्या अगोदर थोडंसं, आजही कित्येक ठिकाणी दुसरं लग्न करून सुखी संसार करताना आपल्याला मुली आढळतात. घटस्फोट झाल्यानंतर माहेरी आल्यावर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन व आपली समज
आपला समाज जशी काही जीवनात कसोटीच आपली घेत असते. माझी ही आजचे कथाकथन घटस्फोट झाल्यानंतर दुसरं लग्न करून सुखी संसार करीत असणाऱ्या एका मुलीचं आहे. तेव्हा ही मुलगी आपली आत्मकथा या कथेतून सांगत आहे. त्याआधी 2 ओळी त्या मुलीबद्दल आणि नंतर ती तिची आत्मकथा सांगायला सुरुवात करते. तर अशी, बदललंय बरंच काही अन बदलली आहे मी. बदललंय बरंच काही अन बदलली आहे मी. मागच्या भूतकाळातून आज सावरली आहे मी. अगदीच ताप झाल्यासारखा वाटत होता. अगदीच ताप झाल्यासारखा वाटत होता या जीवाला, त्या सगळ्यांचाच जे माझ्याशी हितगुज करणाऱ्यांपैकी होते. पण माझं मलाच माहित होतं की मी कोणत्या त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून जात होते. आठवलं की अजूनही अंगावर काटा येतो. मन गप्प बसतं आणि शरीराचं जसं गाठोडं होतं. सारं ते जसं सर्कसच होती. कधी जेवण नाही आणि कित्येक दिवस राहत होती मी उपाशी. पण बस झालं आता. पण आज तो दिवस नाही. मी माझ्या स्वकर्तृत्वाने माझ्याच पायावर उभी झाली आहे. आता मला नाही कसलाच त्रास. जीवन जगताना घेते आहे मी फक्त मोकळा श्वास. काही आठवणीतल्या गोष्टी सुद्धा. मी, माझे आई वडील आणि माझ्या 3 लहान बहिणी. भाऊ नव्हता आम्हाला. आम्ही 4 बहिणी खूप सुखी आणि आनंदी जीवन जगत होतो. खूप मजा यायची. छोट्या छोट्या गोष्टीतून रुसणं फुगणं असायचं आणि खूप लहानपणीचं जीवन खूपच मजेचं होतं माझं. एकदाची गोष्ट आहे. माझे वडील दाढी करत होते. हसायला येतं अजूनही बाबांचा तो दाढीचा डबा आठवला की. 3-4 ब्लेड, 1 डबा, त्यांचा मोठा आरसा. एकच आरसा होता. आम्ही सगळे मिळून वापरायचो. बाबा दाढी करायला बसले की मी पाणी आणून देणार. छोटी बहीण साबण आणून देणार. आणि अजूनही ज्या छोट्या बहिणी होत्या त्या बाबांच्या दाढीचा फेस बघत बसणार. तर मग अचानक बाबा दाढी करता करता अचानक बाबा जोरात ओरडले, काठी आण. बाबांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं. मला जोरात ओरडले, यांना घेऊन जा. मी माझ्या छोट्या बहिणींना बाहेर घेऊन गेले आणि घराच्या बाहेरून बघत होते. बाबा बाहेरूनच काठी मारत होते. आजूबाजूचे लोक सुद्धा जमा झाले माझ्या घरात आणि मारा, तोंडावर मारा, विषारी आहे. अरे बापरे, कुठून आला असेल? मुली कुठं आहेत, कुठं होत्या, कुणाला चावला तर नाही ना, असे कित्येक सारे आवाज माझ्या कानावर पडत होते. घरात येऊन आम्ही जिथे अंथरूण ठेवायचो ना त्या टेबलाच्या खाली साप येऊन बसलेला होता आणि बाबांना दाढी करताना आरशातून तो दिसला होता. तर असेच काहीतरी अनेक अनुभव माझ्या लहानपणीच येऊन गेलेले होते. तर मग अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून माझं लहानपण गेलं. मी खूप सुखी आनंदात जीवन जगताना अचानक हसता लगेच आम्ही असंच बसलेलो असायचो. अचानक बाबा घरी यायचे आणि आई आणि बाबांची बाचाबाची व्हायची. त्यावरून आई रडायला लागायची. का रडत होती कधी समजलंच नाही. आम्ही विचारायचो तिला, अचानक काय झालं तुला, तू का रडतेस? छोटी बोलायची, आईला बाबा ओरडले. पण का? रडून झालं की आईचा एक शब्द असायचा, कोणतं पाप केलं काय माहिती, देवाने नशिबात फक्त पोरीच दिल्या. आई अशी का म्हणायची हे जरी समजलं नव्हतं तरी लवकरच मला त्याचं कारण समजणार होतं. असेच दिवस निघून गेले. आईचं आता ते नेहमीच झालं होतं, अचानक रडणं आणि तोच शब्द वापरणं. आता मी 14-15 वर्षाची झाली होती. आता माझी पिरियड आली होती. आता माझं घरातून बाहेर निघणंच बंद झालं. आता मला कधीच घराच्या बाहेर निघायला मिळत नव्हतं. अगदीच 20-30 लोकांच्या गावाच्या वस्तीत एखाद्याची नवीन भिंत जरी बांधली ना तरी सुद्धा ती मला 5-6 महिन्यांनी दिसायची. एकदा काय झालं, बाबा घरी नव्हते, आई शेतात गेलेली होती. तेव्हा लहानपणीचा आमचा खेळ आम्ही खेळत होतो. मुलं आणि मुली असं मिळून आम्ही तो खेळ खेळत होतो. जेवढी मुलं होती ना तेवढीच मुली होत्या. माझ्यापेक्षाही मोठ्या मुली त्या खेळात होत्या. माझ्या बहिणी. पण अचानक आम्ही खेळ खेळत असताना अचानक माझे वडील आले आणि आम्हाला ओढत नेलं. वडिलांनी आम्हाला 4ही बहिणींना खूप मारलं आणि आम्हाला अडवायला आलेल्या आमच्या आईला सुद्धा मारलं. आम्हाला समजलंच नाही की बाबा आम्हाला का मारत आहेत. हे सर्व बघून आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी बघितलं. शेजाऱ्यांच्या लक्षात आलंच असेल की का आम्हाला मारत आहेत, पण आमच्या लक्षात आलेलं नव्हतं अजून. हे सर्व बघून
शेजारच्या काकूने मोठी जशी काही घोषणाच केली की एवढं पोरीला मारत असतात का, एवढंच जर मुलांमध्ये खेळू द्यायचं नाही आहे तर मी माझे मुलं मोकाट सोडतो या मुलींसाठी, जवानीत आल्यावर सांभाळा म्हणा पोराला, असं जसं काही माझ्या वडिलांना उद्देशून त्यांनी अशी घोषणाच केली होती. ती घोषणा सुद्धा काहीच समजली नाही. पण जसं त्या काकूनी शेजारच्या असं म्हटलं तर माझी आई जोर जोराने रडायला लागली, माझे वडील सुद्धा जोर जोराने रडायला लागले. पण त्यांचं ते रडणं बघून खूप वाईट वाटत होतं. जेवढा मार आम्हाला वडिलांनी दिला होता त्याचं आम्हाला काहीच वाटलं नव्हतं. पण तुम्ही बाबा रडू नका ना, फक्त एवढंच आम्ही मनातून म्हणत होतो. ते आसू हाताने पुसतो, पण कधी आपला जेव्हा बाप रडतो ना तेव्हा बापाचं रडणं आपण हाताने पुसू शकत नाही. बाप रडला ना तर पोरीचं काळीच जळते, हो पोरीचं काळीच जळते. अंगावर काटा येतो तेव्हा जेव्हा आपला बाप रडतो. बापाला आमच्या कुणीतरी सांगा ना, तुमचं ते रडणं ऐकून आमचं किती काळीच जळतं, हो आमचं किती काळीच जळतं. तुम्ही दिलेला मार आम्हाला काहीच नाही हो, पण तुम्ही असे रडू नका ना, हो काहीतरी बोला हो. आता मी मोठी तर एवढी नक्कीच झाली होती की बाबा इतक्या मोठ्याने का रडले, मी खेळली म्हणून मला का मारलं, सोबत आई तुलाही का मारलं, त्या शेजारच्या काकूनी असं काय म्हटलं, या सगळ्या प्रश्नांची आई तू मला उत्तर दे. मग आईने खरं सांगायला सुरुवात केली. बाळांनो ऐका तर, आई सांगायला लागली. आपलं हे गाव जेमतेम 20-25-30 घरांच्या वस्तीचं जरी असलं तरी शेवटी समाजच, तो समाजच. या समाजात जर राहायचं असेल तर पोरीच्या जातीने पोरीची पायरी बघूनच राहायला पाहिजे. छोटीला समजलं नाही व तिने विचारलं, पायरी म्हणजे काय? पण पुढे आई सांगायला, तिला दुर्लक्षित करून आई पुढे गोष्ट सांगायला लागली. पोरींनो, तुमच्यामुळे मला काय काय नाही ऐकावं लागत. इथं जहर खायला पैसे नाहीत आणि तुमचा सांभाळ आम्हाला करावा लागतो. पोरींनो, पोरी जन्माला घालणं म्हणजे जहराच्या पुळ्या सोबत ठेवणं आहे, असा तेव्हाचा समज होता आणि तेच शब्द माझ्या आईने बोलून दाखवले होते. आपल्या घराच्या मागच्या गल्लीतली पोट्टी आई पुढे सांगायला लागली. आपल्या घराच्या बाजूच्या मागच्या गल्लीतली पोट्टी त्या पोट्ट्यासोबत बाजूच्या पोट्ट्यासोबत पडून गेली. किती मायबाप तिचे रडत होते आणि सगळेच मायबापाला बोल देत होते. बरं, त्या पोरीनं पळून जाऊन तर शेण खाल्लं, पण पोरींनी म्हणावं, मी म्हणते की तुम्ही कुठे जाऊ नका पोरी हो, तुम्ही आमच्या मायबापाची इज्जत राखजा, घराबाहेर पडू नका, आमच्यावर उपकार करा. मी म्हटलं माझ्या आईला, आई गावात कोणी पळून गेलं तर त्याचा परिणाम आमच्यावर का गाई? आई गप्प होती आणि रडत होती. तुम्हाला नाही कळणार असं ती म्हणाली. पण माझ्या बरंच काही लक्षात आलं होतं. मग मी बाहेर निघायचं बंद केलं. मी बाहेरच जात नव्हती, कशालाच नाही. आणि माझ्याच पाठीमागे माझ्या बहिणी सुद्धा जात नव्हत्या, कारण मी घरात मोठी होती ना. आणि जेव्हा आपण घरात मोठं असतो ना तेव्हा आपल्यावर खूप मोठी जबाबदारी येतच असते, आपल्या भावंडांची. आपल्या भावंडात सगळ्यात मोठं असणं हे कितपत योग्य आहे हे मला माहित नाही, पण मला तर वाटते मोठं व्हायलाच नको, मोठी ही पदवीच नको. घरात सगळ्यात मोठं असणं ही पदवी घरात मिळते, पण जबाबदारी अंगावर येते ना तेव्हाच मोठेपणाचं महत्व कळते. आईनंतर दुसरी जागा ताईची असते, मग आपल्या मोठेपणाची कसोटीच लागते. घरात जरी मोठं असू तरी अगदीच लहानसारखा स्वभाव असू दे आपला, पण जबाबदारी आली की मोठ्या बहिणीला परीक्षाही द्यावीच लागते आणि त्या परीक्षेत पास व्हावंच लागतं. गप्प कशाचीही अपेक्षा न ठेवता सांसारिक जीवन सांभाळून माहेर पण जपावं लागतं. याची जाणीव, मोठ्या बहिणीच्या त्यागाची जाणीव लहानांना जरी नसली ना तरी मोठी बहीण कधी रुसत नाही, फुगत नाही. ती फक्त कर्तव्य करते तिचं. शेवटी आपण प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केले ना तर प्रामाणिकपणाचं फळ आपल्या पदरात नक्कीच पडतं. असेच माझे दिवस निघून गेले. असेच दिवस माझे लहानपणीचे निघून गेले. खूप शिकायचं होतं पण शिकता आलं नाही. घराच्या बाहेर कधी पडता आलं नाही. चार चौघात कधी राहता आलं नाही. आणि नातेवाईकांच्या घरात बाबांनी कधी जाऊच दिलं नाही. 4 भिंतीतलं आयुष्य झालं होतं माझं माहेरी. त्या 4 भिंतीतच आनंदाने राहत होती. पण खरं सांगू का, माणसाला जितकं महत्वाचं शिक्षण आहे ना तितकंच महत्वाचं आहे तो अनुभव. माणसाला जेवढं अनुभवातून शिकायला मिळतं तेवढं पुस्तकातून सुद्धा शिकायला मिळत नाही बरं. पण माझं इथं पुस्तकाचंही शिक्षण नव्हतं आणि अनुभवाचंही शिक्षण नव्हतं, तर इथे फक्त हिमतीचं शिक्षण होतं. ते शिक्षण मी स्वतःच आत्मसात केलेलं होतं. मी शिक्षण घेऊ शकली असते
जर मी माझ्या आई वडिलांना पटवून दिलं असतं तर, पण चुकलंच माझं. पण तशी त्यांची तेव्हा समजून घेण्याची परिस्थितीही नव्हती व मानसिकताही नव्हती. हे कालांतराने त्यांना मान्य करावंच लागलं की आपण आपल्या मुलीला न शिकवून खूप मोठी चूक केली. पुढे झाले असे, दिवसामागणं दिवस गेले व माझ्या लग्नाच्या घरात गोष्टी सुरू व्हायला लागल्या. अजून थोडं 2-3 वर्षांनी करू शकले असते माझं लग्न, पण माझ्या पाठीमागे 3 बहिणी होत्या, मग त्यांच्याही करावे लागणार म्हणून मी बलीचा बकरा ठरले. म्हणता म्हणता तो दिवस उजाडलाच जो मला पाहुणे पाहायला आले. अजून पाहुणे आले पण नव्हते तर घरात गोष्टी सुरू झाल्या. काय होते कुणास ठाऊक. माझ्या आईला कुणीतरी शेजारी बोलली, अजून काय झालं, अशा तर ताटं आणि प्लेट धुवाव्याच लागतील तुम्हाला. ही तर सुरुवातच आहे. याच बाईने मी लहान असताना म्हटलं होतं की माझा लहानपणीचा फाटलेला फ्रॉक पाहून की तुला अशाच फाटक्या गाठा पाळाव्या लागतील. कारण तुला 4 पोरी आहेत म्हणून. पण माझी आई थोडी आज विचारात आणि चिंतेतच होती. पण शेजारची कांताजी नेहमी म्हणायची, वरचा जन्माला घालतो तर जोडा घोडा लिहूनच पाठवतो. त्याच्या घरी अन्न पाणी असेल, त्याच्याच घरी पडतील तुझ्या पोरी. वाऱ्यासारख्या बिना हुंड्याच्या उडून जातील तर तुला माहीत पण पडणार नाही. किती छान बोलायची ना कांताजी. पण त्यांचं माझ्या आईला काहीच वाटायचं नाही. कुणी दुसऱ्याने नकारात्मक गोष्ट आपल्याबद्दल बोलली तर आपण नाराज होतो, चिंतेत जातो. तसंच आपण एखादा सकारात्मक बोलल्यावर हसावं, थोडं चिंतामुक्त व्हावं ना. पण आमच्या आईवर याचा काहीही परिणाम होत नव्हता. पाहुणे बघण्याचा कार्यक्रम आटोपला. रात्री निरोप येईल, सकाळी निरोप येईल. निरोप तर आला नाही. पुन्हा दुसरे, मग तिसरे, मग चौथे, असे पाहुणे येत राहिले आणि मी रिजेक्ट होत गेली. शेवटी का 11व्यांदा पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांनी मला पसंत केले. त्या पाहुण्यांनी मला पसंत केल्यानंतर घरचे खूप खुश झाले. पण घरच्यांनी मला कुणी विचारलं सुद्धा नाही की मी खुश आहे की नाही किंवा मला पसंत आहे की नाही. जसं काही माझ्यावर मोहरच लागली होती की माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून मी रिजेक्ट झालेली होती. त्याच्यामुळे आता घरातले सर्वच खुश होते कारण पाहुण्यांनी मला पसंत केलेले होते. तर मुलाकडे काय तर 3-4 एकर शेती आहे. मुलगा काय करतो तर शेती करतो, दुसरं काहीही साधन नाही. जेव्हा मला पाहुण्यांनी, आता मला काय माहित, मुलाकडचे म्हणायला लागले, लग्नाची घाई करायला लागले. 15 दिवसात लग्नाची मागणी त्यांनी केली. पण का आपण त्यांची चौकशी करायला नको. लग्नाच्या आधीच आम्हाला समजलं की मुलगा दारू पितो. पण काय आजकाल सगळेच दारू पितात असं म्हणून माझ्या घरच्यांनी या गोष्टीला दुर्लक्षित केले. पण कोणत्या तरी मोठ्या येणाऱ्या घटनेला त्यांनी दुर्लक्ष करणारी ती त्यांची चूक आहे असं, त्यांना दस्तक देणारी ही चूक आहे असं त्यांच्या लवकरच लक्षात आता येणार होतं. हे त्यांच्या लक्षात आलंच नाही आणि त्यांनी माझं लग्न लावून दिलं. आता लग्नाला फक्त 8 दिवस उरले होते. आतापर्यंत कधीच ज्या मायबापानं इतकं प्रेम केलं नसेल ना तितकं प्रेम ते करत होते. आता मला ते प्रेम नकोसं झालं होतं. किती वाटत होतं मला आता माझ्याच आईवडिलांच्या प्रेमाची भीती वाटत होती. आता मलाच माझ्या आईवडिलांच्या प्रेमाची, माझ्याच आईवडिलांच्याच प्रेमाची. मी फक्त त्यांना मनातून विचारत होती की तुम्ही माझं लग्न लवकर का लावलं आणि तुम्ही माझं लग्न लवकर का करत आहे. पण हे मी सगळं माझ्या मनातूनच बोलत होती. माझ्या आईवडिलांनाही माझ्याशी भरपूर काही बोलायचं होतं, भरपूर काही मला सांगायचं होतं आणि मलाही त्यांच्याशी भरपूर काही बोलायचं होतं आणि भरपूर काही सांगायचं होतं. पण ते माझ्याशी बोलत नव्हते आणि मी पण त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यांनाही याची जाणीव होतीच की त्यांनी माझं लवकरच लग्न लावून दिलं आहे किंवा लग्न लावत आहेत आणि मलाही हे चांगलंच माहीत होतं की कोणत्या कारणाने ते माझं लग्न लवकर करून देत आहेत. पण बोलण्याची हिंमत एकमेकांसमोर होतच नव्हती. असंच लग्नाला आता 8-10 दिवस उरलेले असताना माझी नजर एका कवितेवर गेली आणि ती कविता मला खूप आवडली आणि मी लग्नाला 8-10 दिवस असताना ती कविता नेहमीच पुटपुटायची. तर आईच्या लक्षात आलं की मी कोणती तरी कविता पुटते. एकदा आई आणि वडिलांसमोर गेली आणि त्यांना एकदा म्हटलं की ही मला तुम्हाला कविता म्हणून दाखवायची आहे आणि मी ही कविता त्यांना म्हणून दाखवली. ती कविता अशी आहे की प्रत्येक आई ही कविता, प्रत्येक कवितेच्या 2च ओळी आहेत यामध्ये, पण ही कविता प्रत्येक आई वडिलांसाठी आहे ज्या घरात लग्न जुडलेलं असते आणि लग्नाला 8 किंवा 10 दिवस उरतात तेव्हा
स्वतः जिचं लग्न आहे त्या मुलीची अवस्था आणि तिच्या आईवडिलांची अवस्था कशी झालेली असते हे या कवितेच्या 2-3 ओळीतून समजते. तर ती कविता अशी: लग्नाची आशा उराशी बांधणार माय बापालाही पोर सांगत आहे की देव बाप्पा माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू दाखवशील ती वाट आता दिसणार आहे. कारण कोणतीही मुलगी लग्न तर तिचं मनाच्या विरोधातच झालं, तिला अजून करायचं नव्हतं, पण आई वडिलांच्या खुशीसाठी ती लग्नाला तयार झालेली आहे आणि आई वडिलांवर तिचा विश्वास आहे. तेव्हा तरी सुद्धा ती देवाला एक साखळं घालते आणि ह्याच त्या कवितेच्या ओळी आहेत की लग्नाची आशा उराशी बांधणार माय बापालाही पोर सांगत आहे की देव बाप्पा माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू दाखवशील ती वाट आता दिसणार आहे. माझं बालपण गेलं तुमच्या कुशीत हसून, आता होईल मी परकी तुम्ही नका बसू रुसून. आई बाप जाती कामाला रात दिस एक होतो, त्यांच्या मेहनतीच काम त्यांच्या घामात जिरून जात. एक बाप कधीच हिंमत करत नाही आपल्या पोरीला विचारायला की पोरी तू कशी आहेस, कसं वाटतंय तुला. पण 8 दिवस जेव्हा लग्नाला राहतात ना तेव्हा त्या बापाची तेव्हा आईची अवस्था कशी होऊन जाते हे या ओळीतून समजतं. बोलूनच राहून जाते पोरी तुझ्याशी जे बोलायचं होतं, बोलूनच राहून जाते जे बोलायचं होतं. आठवण तेव्हा येते लग्नाला 8 दिवस उरतात. आता थकलेली माय अन थकलेला बाप कामावरून आल्यावर अलगत झोपतात. झोपेतच बाप बोलतो त्या स्वप्नाच्या परीला, तू खुश तर आहेस ना पोरी आमच्या लग्नाच्या निर्णयाला. सकाळी झोपेतून उठल्यावर दिसतात बापाचे ते पाणावलेले डोळे, आणि त्या डोळ्यामध्ये आभाळा एवढे स्वप्ने. इथं जमीन पायाखाली नाही अन झेप आकाशा पलीकडे घेणे. कोणताही बाप घरी कसंही वातावरण असलं तरी हुंडा देण्याचा प्रयत्न करतोच. हुंडा नाही तर काहीतरी द्यावं म्हणून हात देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. त्याची परिस्थिती जरी नसली तरी तो त्याच्या परीने नक्कीच करतो. म्हणून इथं म्हटलं आहे, इथं जमीन पायाखाली नाही आणि झेप आकाशा पलीकडे घेणे. मग एक मुलगी म्हणून मुलगी काय म्हणते, मग मीच मुलगी म्हणून बापाला म्हणते, तुमचं स्वप्न पूर्ण करणं आहे माझं काम, मी सुखात नांदेल देवा तू यांना आता सांग. अशी मी कविता केली, आई वडिलांना म्हणून पण दाखवली, ते पण रडले. कारण ही कविता माझी आणि सर्व बापांसाठीच होती. असेच दिवस निघून गेले. लग्न सोहळा पार पडला. लग्न होऊन आता माझं 1 महिना झाला होता. सगळंच काही मजेत सुरू होतं. सुखाचा संसार सुरू होता. माझा नवरा खूपच काळजी घेत होता माझी. सासू सासरे तर मुलीसारखं बघायचे मला. शेवटी त्यांना मुलगी नव्हती ना. मी पण एका मुलीसारखी त्यांना माया लावत होती. आता लग्नाला 1 महिना होऊन गेला होता. शेवटी तो काळा दिवस माझ्यासाठी उजाळलाच, ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. तोच काळा दिवस होता माझ्यासाठी, पण मी कधी लक्षात घेतलं नाही, हिंमत दाखवली नाही. वेळीच सावध झाली असती तर ज्या काही यातना मी सहन केल्या त्या कराव्या लागल्या नसत्या. पण कधी कधी परिस्थिती माणसाचे हात टेकतात. हात टेकले तर चालते, पण कधीही हिमतीचे हात टेकू देऊ नका. त्या दिवशी रात्रीचे 2 वाजले होते. अजून माझा नवरा घरी आला नव्हता. तेव्हा काही फोन नसायचे. एकच टेलिफोन होता आणि बाहेर कॉइन बॉक्स होते. मी टेबलावर फोनच्या बाजूनच बसली की नवऱ्याचा फोन येईल. एवढा उशीर का झाला म्हणून
अचानक दार वाजलं. मी दार उघडलं. घाईघाईने गेली आणि लगेच दार उघडलं. दार उघडल्याबरोबर एकदम माझ्या अंगावर माझा नवरा पडला. तो उग्र दारूचा वास, पॅन्टचा बेल्ट निघालेला, एकाच पायात सॉक्स, एका पायात शूज आणि एक शूज एका हातातली घड्याळ खिशातून लटकत होती. ते लाल डोळे आणि बोलायच्या आधीच डोलणारं ते अंग, हे सगळंच बघून मला धक्काच बसला. मी त्यांना पकडलं. जेवायला दे बोलताच मी त्या नवऱ्याला जेवायला दिलं. आजची जेवणाची पद्धत थोडी निराळीच होती. मधून मधून हसत होते, माझ्याकडे बघत होते. जेवताना ग्लास भरून जो दिला होता ना, त्या ग्लासातलं पाणी माझ्या तोंडावर शिंपडत होते. नवरा माझा काय जेवत होता हे त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. एक ग्लास पाणी भाजीत ओतलं, पोळी टाकली आणि त्याचे तुकडे केले आणि ते पाणी पिऊन घेतलं. असा विचित्र दारुडा आज मी पहिल्यांदाच बघितला होता. नवऱ्याचं हेही रूप असतं आज मला समजलं. त्यांना घेऊन खोलीत गेले, त्यांच्या अंगावर टाकलं आणि बाजूच्या खुर्चीवर बसून विचार करत बसले. पण कधी खुर्चीवर झोप लागली हे मला समजलं नाही. सकाळ झाली बघते तर काय, यांनी बॅग भरली आणि कुठे जातो हे न सांगताच निघून गेले. मी त्यांना विचारत होती पण न सांगताच निघून गेले. आता मी थोडी संभ्रमातच होती. रात्री कोण प्यालं होतं नक्की, हे की मी? आणि बॅग भरून कोण जायला पाहिजे, हे जायला पाहिजे की मी? आता मी पूर्णतः संभ्रमात पडली. थोडी शांत झाली. स्वयंपाकघरात जाऊन सासू सासऱ्यांसाठी नाश्ता बनवला. त्यांना नाश्ता देत सर्व घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणत माझ्यावर आरोपांचा वर्षाव केला. मी विश्वासात घेऊन त्यांना सगळं काही सरळ सांगितलं होतं. असंच दिवसामागनं दिवस निघून गेले. 15 दिवसांनी नवरा परत आला. तेव्हा काहीच माझ्याशी बोलला नाही. पण मी काय केलं, आता त्यांचं माझ्या नवऱ्याचं नेहमीच झालेलं होतं. वाटलं तेव्हा राहणं, नाहीतर बॅग भरून महिना बाहेर राहायचं आणि बाहेर निघून जाणं. आता माझं असंच जगणं आता झालं होतं. 1 वर्ष पूर्ण झालं आता माझ्या लग्नाला. आता तर असं वाटत होतं की या घरात मला लग्न करून सून म्हणून नाही तर नोकर म्हणून आणलं आहे. पण मी कधीच माझ्या कामाचा, कर्तव्याचा कंटाळा केला नाही. अधूनमधून बाहेरून फोन यायचे. फोन एकच होता, सर्वांसमोर बोलावं लागायचं. शेवटी ती माझी माहेरचीच माणसं. त्यांनाही माझ्या आवाजातून कळलंही असेल, पण बोलणार तरी काय? आणि ते तरी काय बोलणार, कारण त्यांच्याही मागे माझ्या 3 बहिणी होत्या आणि याची मला नक्कीच जाणीव होती. म्हणूनच मी पण काहीच त्यांना सांगण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, कारण माझ्या पाठीमागच्या 3 बहिणींचे लग्न अजून राहिलेले होते. म्हणून गप्प गुमान मी सासरीच राहत होते आणि त्याच आयुष्यात मी सुखी होते. पण असं म्हणतात ना की जीवन जगताना सुख आणि दुःख हे येणारच. पण दुःख आलं वाटेला की आपण त्या दुःखाची होळी करण्याचा प्रयत्न न करता त्या दुःखाला नशिबाची मोहर जोडतो. पण जर आपल्या आयुष्यात जर संकटे आली तर एका दाराचं जरी मार्ग बंद झाला असला ना तरी 10 दारं मार्गाची उघडी असतात. आणि त्या सुखाच्या दाराच्या मार्गापर्यंत जायला आपल्याला आपल्याच कर्माच्या पायऱ्या चढाव्या लागतात. म्हणूनच तर मी माझं कर्तव्य आणि कर्म करतच होते. जसं की माझी आजच सासू, तिची सेवा मी करत होती. एका रात्री मी आजींच्या पायांना तेल लावत असताना अचानक आजी रडायला लागली. तसं तर ही माझ्या नवऱ्याची आजी. या आजीला माझ्याशी खूप काही बोलायचं आहे असं मला खुद्द वाटत होतं. पण ती आजी माझ्याशी कधी मनमोकळं करून बोललीच नाही. पण आज अचानक रडायला लागल्यावर मी आजीला विचारलं, काय झालं आजी? तेव्हा आजी मला म्हणाल्या, बाळा पोरी, मी इतके दिवस गप्प होते, मला माफ कर. पण आता मी गप्प नाही राहू शकत. मला तुझी कदर नाही तर कीव येते कीव. बाळा पोरी, तू पळून जा इथून, तू निघून जा इथून. ही लोक तुला कच्चं खाऊन टाकतील. जा बाळा जा, तू इथून निघून जा. मी मुळात तुझ्या नवऱ्याची आजी नाही आहे. मी तर रेल्वे स्टेशनवर भीक मागायची. माझं भीक मागून पोट भरायची. माझं पोट पण भरत नव्हतं. पण या लोकांनी मला रेल्वे स्टेशनवरून उचलून इथे या घरात म्हाताऱ्या आजीचं नाटक करायला भाग पाडलं. माझं पोट भरत होतं म्हणून मी इतके दिवस गप्प बसली होती. मी तुझ्या नवऱ्याची आजी नाही आहे.
तू ज्यांना सासू सासरे म्हणवत आहेस ते तुझ्या नवऱ्याचे खरे आई वडील नाही आहेत. तू जा पोरी, इथून पळून जा, इथून पळून जा, नाही तर अजून काहीच झालेलं नाही. यापुढे जे होणार आहे ते तुझ्यासोबत त्याची तू कल्पनाही केलेली नसेल. पोरी तू जा, घर सोडून इथून निघून जा, घर सोडून तू पोरी इथून निघून जा, निघून जा पोरी, तू निघून जा. पण आजी